हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मस्त मजेतच राहा. चला, तर आज माझी सुरुवात झालेली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. 5:45चा अलार्म लावलेला, पण बाथरूम वगैरे जाऊन सगळं फ्रेश होऊन मी 6 वाजता किचनमध्ये उभी राहिलेली आहे. आणि पुढे मी तुम्हाला सांगते की मी 6 वाजल्यापासून का उभी राहिलेली आहे. एक तर मुळामध्ये आयुषला आज लवकर जायचं होतं थोडंसं. तो 7:30ला जातो. त्याला 7ला जायचं होतं कॉलेजला. त्याचा टिफिन वगैरे झालेला आहे. त्याचा टिफिन गेलेला आहे आणि सकाळी उठल्या-उठल्या पहिला मी मटकी म्हणजे सगळी मिक्स कडधान्याची भाजी बनवलेली आणि त्याच्यासाठी चपात्या बनवल्या होत्या 4-5 त्याचं झालेलं आहे. आणि आत्ता जो मी टिफिन भरते ना, तो कोणाला तरी म्हणजे टिफिन द्यायचा आहे बाहेर, तर त्याची मी तयारी करते. तर इथे भाजी वगैरे भरायची बाकी आहे. इथे फक्त त्यांना चपाती भाजी पाहिजे होती, की जेणेकरून त्यांना ऑफिसला घेऊन जायचं आहे वाटतं. तर इथे भाजी आणि चपाती म्हणजे 5 चपात्या आणि भाजी पाहिजे होती त्यांना. तर त्यांचं सगळं झालेलं आहे आणि आयुषचं पण. म्हणजे मोस्ट ऑफ माझं सगळं टिफिनची कामं झालेली आहेत. 2च टिफिन सकाळी द्यायचे होते. आणि त्याच्यानंतर ना मला 30 पुरणपोळ्यांची ऑर्डर होती. ती मी इथे आता करायला घेतलेल्या आहेत. म्हणजे डाळ वगैरे मी ना आधीच रात्री घाटून वगैरे छान त्याचं पुरण तयार करून ठेवलेलं आहे. आणि अशी सकाळची वगैरे लवकरची पुरणपोळ्यांची वगैरे ऑर्डर असेल ना, तर मला रात्रीच पुरणाची वगैरे तयारी करून ठेवलेली असते आणि पुरण होईपर्यंत तर मला 1 वाजतो. कारण का माझं सगळं आटपून आदल्या दिवशी रात्री सगळं आटपून वगैरे ठेवून त्याच्यानंतर मी पुरण वगैरे बनवायला घेते. तर मला सगळं पुरण बनवणं म्हणजे फक्त शिजवली डाळ आणि लगेच गूळ घातलं की सगळ्यांनाच माहिती असेल इतकं इझी नसतं. त्याच्यामुळे ना डाळ शिजवण्यापासून त्याच्यामध्ये चिरून गूळ वगैरे घालायचं आणि ती परत पूर्ण त्यातलं पाणी सुकवून घ्यायचं, पुरण तयार करायचं. खूप टाईम लागतो. त्याच्यासाठी ना मला प्रत्येक टायमाला मी ना अशी सकाळची लवकरची ऑर्डर असेल ना पुरणपोळ्यांची, मी आदल्या दिवशीच पुरण बनवून ठेवते आणि माझं ना 1-1.5 वाजतोच. त्याच्यामुळे ना पुरण गरम असतं आणि मी तो तसाच बाहेर ठेवते. फ्रीज वगैरे मध्ये ठेवायची पण एवढी गरज लागत नाही. जर कदाचित लवकर ह्याच्यापेक्षा लवकर मला पुरणपोळ्या द्यायच्या असतील 7 वाजेपर्यंत, तर मला मग फ्रीजमध्ये लवकर बनवून फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. तर इथे ना मस्तपैकी माझं पुरणाची वगैरे आदल्या दिवशी तयारी झालेली आहे. त्यामुळे माझ्या टायमात एकदम पुरणपोळ्या झालेल्या आहेत. ज्यांचे डबे वगैरे द्यायचे होते ते पण मी दिलेले आहेत. तर इथे पुरणपोळ्या ना मस्तपैकी छान असे टम्म फुगलेले आहेत आणि ना ज्यांना मी पोळ्या दिल्यात ना, त्यांचा लगेच मग कॉलसुद्धा आलेला. म्हणजे ॲक्च्युली माझ्या भाचीची मैत्रीण आहे, सिद्धीची मैत्रीण. तिच्यासाठी पोळ्या पाहिजे होत्या आणि तिने सिद्धीला सांगितलंसुद्धा की पोळ्या छान वगैरे होत्या. मला छान वाटलं कारण का तिने पहिल्यांदाच माझ्याकडनं पोळ्या घेतल्या होत्या. तर छान असं मस्तपैकी मी सगळ्या पोळ्या अशा ना टम्म तुम्ही बघितलं असाल की छान अशा ना पूर्ण टम्म फुगलेल्या आहेत. आणि एकावर एक अशा मी एका साईडलाच जसे बनवते तसे एका साईडला कपड्यावरती त्या साईडला मी करून ठेवलेलं नाही. तर प्रत्येक टायमाला तुम्ही बघितलं असाल मी जेव्हा पण पोळ्या बनवते ना, त्या साईडला पलटी मारून ठेवत असते. पण मला आता ना इथेच मी जागा केली इथल्या इथेच आणि इथेच सगळ्या पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. तर इथे छान सगळ्या पोळ्या वगैरे झालेल्या आणि मस्त मऊसूत झाल्या होत्या. आणि सगळ्यांना ह्याच्यामध्ये मी ना प्रत्येक टायमाला म्हणजे अर्धं हे घेते, मैदा घेते आणि अर्धा गव्हाचं पीठ घेते. पण ह्या टायमाला मी ना अगदी 4 वाट्या मी मैदा घेतला असेल ना, त्यातलं फक्त ना अर्ध्या वाटीपेक्षा कमी 4 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं ना, तर अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी इथे मैदा घेतलेला आहे. त्याच्यासाठी माझ्या आजच्या तर पोळ्या इतक्या छान आणि मऊ झालेल्या, कारण का गव्हाच्या पिठामध्ये ना पोळ्या खूप छान मस्त मऊ अशा होतात. तर इथे बघू शकता मस्त छान अशा माझ्या पोळ्या सर्व झालेल्या आहेत. आणि आता ना पुढे माझं फक्त मनोहरची आणि मला ना हे करायचे आहे, नाश्त्याची तयारी मला करायची आहे, कारण की आमचा अजून नाश्ता झालेला नाही आहे. तर इथे मी मस्तपैकी पोळ्या वगैरे झाल्याच्यानंतर आता चपात्या बनवून घेते फक्त मनोहरच्या आणि माझ्या नाश्त्यासाठी. कारण का मिताली ना माझी चपाती खाऊन जात आणि डबा पण घेऊन जात नाही. ती दुपारी लवकर येते आणि त्यामुळे ती घेऊनच जात नाही. त्याच्यामुळे तिचं काही टिफिनचा वगैरे काहीच प्रश्न नसतो. तर इथे ही माझी आता जवळजवळ सगळ्या पोळ्या होत आलेल्या आहेत. आणि ह्या पोळ्यांचं पीठ तर मी अगदी 1 तास पण मला लागला नाही. म्हणजे मी भिजवून 1 ताससुद्धा ठेवलं नाही. लगेच अर्ध्या तासामध्ये मी पोळ्या म्हणजे टिफिन फक्त मी आयुषचा आणि तो एक्स्ट्रा टिफिन माझा बनवायचा होता. त्या टिफिनपर्यंतच मी पहिला गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं ह्या लोकांच्या चपात्यांसाठी वगैरे टिफिनच्या.
त्याच्यानंतर लगेच मी पुरणपोळीसाठी पीठ मळून ठेवलं होतं. म्हणजे जवळजवळ मला जास्तीत जास्त ना अर्धा तासच मी पीठ मळून ठेवलं होतं. तरी पण माझ्या पीठ ना पोळ्या सगळ्यात छान अशा मऊ लुसलुशीत हे झाल्या होत्या. म्हणजे मस्त छान मऊ झाल्या होत्या. त्याच्यानंतर आता तुम्ही ते बघू शकता सगळ्या झालेल्या आहेत पोळ्या वगैरे आणि आता मी ह्या चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. आणि माझ्या पोळ्यांमागची एक गंमत म्हणजे काय माहिती आहे, मी खूप आधी म्हणजे मला आधी पोळ्या म्हणजे अजिबात करता यायच्या नाही. म्हणजे मी पुरण बनवायची तर माझं पीठ बरोबर व्हायचं नाही. पीठ चांगलं आलं तर पुरण बरोबर व्हायचं नाही आणि माझ्या पोळ्या फाटल्याशिवाय कधीच बनल्या नाही. पण नंतर माहिती नाही अचानक माझे ना कसे जशी मी ऑर्डरला सुरुवात केली, माझी पहिली ऑर्डर माझ्याच बिल्डिंगमधून मला मिळाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं 30 पोळ्या बनवायला तेव्हासुद्धा. आणि माझा मोस्ट ऑफ तेवढाच म्हणजे मला जेवढ्या पण ऑर्डर येतात ना तर अशाच येतात. म्हणजे 30 ते 40, 30 ते 40, 30 मला भरपूर पोळ्यांची ऑर्डर येते. माहिती नाही काय हे आहे कनेक्शन आहे माहिती नाही. तेव्हा पण मला त्यांनी पहिल्यांदा मी बनवलं आणि इतक्या घाईघाईमध्ये त्याची पण मी व्हिडिओ बनवलेली आहे. अगदी माझ्याकडे मी कामाला गेली होती तिकडे मला ऑर्डर आली होती की मला संध्याकाळी ना 9 वाजता 30 पोळ्या पाहिजे आहेत आणि मी 7 वाजता येऊन फक्त मितालीने ना तेव्हा असं डाळ भिजत घातलेली आणि आल्याच्यानंतर मी सगळं तेव्हाच पुरण वगैरे केलं, तेव्हाच पीठ मळलं आणि लगेच त्यांना 2 ते 2.5 तास त्यांना बोलली की फक्त माझे 9चे 9:30 वाजले आणि तेवढ्या टायमामध्ये मग त्यांना 30 पोळ्या दिलेल्या आणि त्यांना पोळ्या इतक्या आवडलेल्या ना आणि देवाचं स्वामीचं नाव घेऊन ना मी इतक्या पोळ्या माझ्या त्या छान झाल्या होत्या ना माहिती नाही. कदाचित माझ्या म्हणजे माझ्या पाठीशी बोलतात ना स्वामीच असतील. इतक्या छान लगेच त्यांनी ना दुसऱ्या दिवशी परत मला पोळ्यांची ऑर्डर दिली होती. इतक्या त्यांना माझ्या पोळ्या आवडलेल्या आणि त्याच्यानंतर मग माझा पोळ्यांचा हा बिझनेस आहे ना खूप चांगला चालला आहे. म्हणजे अगदी सांगते काय मला आश्चर्य वाटतं की मला ना पोळ्या येतच नव्हत्या आणि आता त्याचं ना मी मनोहरला पण केव्हा केव्हा बोलते की एक टाईम असा होता की मला घरात जरी खायची असतील ना पोळ्या तरी पण मला बनवता येत नव्हत्या आणि आता मी पोळ्यांची ऑर्डर घेते. चला असं असतं असं केव्हा केव्हा की बाबा करता करता कदाचित पण अचानक मला इतक्या छान पोळ्या वगैरे यायला लागल्यात ना त्याचं मला खूप असं प्राऊड फील होतं माझंच मला. चला तर आता ना मस्तपैकी आमचा नाश्तासुद्धा झालेला आहे आणि चहा वगैरे सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर मी हा प्लॅटफॉर्म पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे कारण का ना अशा चपात्या खूप साऱ्या चपात्या किंवा पोळ्यांची अशी ऑर्डर असेल ना तर प्लॅटफॉर्म पूर्ण भरून जातो पिठाने. इतकं पीठ इकडे तिकडे गॅसवरती आणि त्या आपल्या किचन प्लॅटफॉर्मवरती एवढं सगळं पीठ पीठ झालेलं असतं ना मला अक्षरशः ना लिटरली धुवायला लागतो तो प्लॅटफॉर्म. छान मस्तपैकी मी आता किचनची वगैरे साफसफाई केलेली आहे आणि ना ते कपडे आहेत ना माझे किचनचे ते सगळं असे तेल वगैरे लागलेलं असतं तूप वगैरे लागलेलं असतं त्याच्यासाठी ना मी आता लगेच हाताबरोबर मस्तपैकी याच्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे एका डब्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी ना विम लिक्विड घातलेलं आहे. इथे मी ना प्लॅटफॉर्म म्हणजे पाणी टाकून चांगलं मी त्या माझ्याकडे वायपर त्याने पुसलेलंच होतं पण आता ना हे गॅसच्या शेगडीवरती वगैरे थोडंसं पाणी असतं ना ते आता मी हे कपडे धुणार आहेत ना त्यानेच पुसून घेतलेलं आहे की जेणेकरून माझं किचन गॅस अजून छान असं पूर्ण सुक्कं होईल. तर इथे पण सगळे किचनचे कपडे मी ना गरम पाण्यामध्ये विम लिक्विड घालून ना छान असं एक उकळी येईपर्यंत छान भिजत घालणार आहे आणि त्याच्यानंतर मी जेव्हा वेळ मिळेल ना भांडी वगैरे घासून आणि तेव्हा मी सगळे हे कपडे वगैरे धुवून घेईन. सगळी मस्तपैकी छान घरातली कामं वगैरे आटपून झालेली आहेत. माझी ऑर्डर पण मी त्यांना ज्यांना द्यायचं त्यांना दिलेली आहे. म्हणजे सिद्धी आलेली खाली घ्यायला तर तिच्याकडे पाठवून दिलेली आहे आणि देवाला नमस्कार करायला उभी राहिलेली ना तर इतकं माझं देवाला इतकं छान वाटत होतं ना. मनोहरने आज पूजा केलेली तेव्हा सगळी पिवळी अशी लाईनीत फुलं घातली होती ना तर मला इतकं छान वाटत होतं. मी म्हणाली की चल आज ना मी मस्तपैकी इतका छान देवारा वाटतो आहे तर एक छान तुम्हाला म्हणजे शेअर करावा की माझा आजचा देवारा कसा वाटतो आहे म्हणून. तर इतकं मला तर असं वाटत होतं की खूपच मस्त एकदम मी जेव्हा पाया पडायला उभी राहिली ना तेव्हाच मला असं आज देवारा तर खूपच छान वाटतं आहे. असंच असतं माझा नेहमी पण मला माहिती नाही आज समोर मी उभी राहिली तर मला खूपच छान वाटत होतं म्हणून गेली चला तुमच्यावर थोडीशी एक व्हिडिओ शेअर करावी. त्याच्यानंतर ना मी आता दुपारच्या जेवणाची तयारी करते आणि दुपारच्या जेवणामध्ये एक टिफिन पाहिजे होता कोणाला तर ते टिफिनवाल्यांना टिफिन द्यायचं आहे त्याची मी आता इथे तयारी करते. तर सकाळी मी कडधान्याची भाजी बनवलेली ना ती आहे. दुपारच्या टिफिनला मी तीच देणार आहे टिफिनवाल्यांना. काय वेगळी बनवणार नाही कारण का एकच टिफिन आहे आणि मला माहिती होतं त्यांनी आदल्या दिवशीच मला सांगितलेलं ना त्याच्यामुळे मी एक्स्ट्राची भाजी बनवलेली होती. त्याच्यानंतर ना मी इथे काल जी कटाची ते हे पाणी वेळून काढतो ना आपण चण्याच्या डाळीचा
त्याचं पाणी होतं ना, त्याची मस्तपैकी इथे आंबट गोड तिखट अशी आमटी बनवलेली आहे. त्यामुळे थोडीशी चिंच घातलेली. तुमच्यासमोर मी आता तोंडात टाकली ना, ती चिंच इतकी म्हणजे फ्रीजमध्ये ठेवली ती इतकी कडक झालेली ना, त्याला काढायला पण मुश्किल होत होतं. त्याच्यामुळे थोडीशी मस्तपैकी ती कटाची आमटी केलेली आहे चिंच वगैरे घालून, चिंच गूळ वगैरे घालून. त्याच्यानंतर इथे थोडीशी मी गोडी डाळ बनवलेली आहे की टिफिनमध्ये पण द्यायची आहे म्हणून. भात एका साईडला व्हायचं आहे आणि चपात्या व्हायच्या आहेत. परत एकदा टिफिनमध्ये चपात्या जातील ना, त्यासाठी मला चपात्या बनवायच्या आहेत. इथे डाळीला वगैरे छान फोडणी घातलेली आहे. कटाची आमटीसुद्धा बनवलेली आहे. चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे. नेहमीसारखीच मी डाळ बनवलेली आहे फोडणीची वगैरे. ह्याच्यामध्ये मी आता खोबरं आणि कोथिंबीर वगैरे घालेल. मग नंतर त्याच्यानंतर मी आता इथे चपात्या वगैरे करायला घेईल आणि भात माझा झालेला आहे. तर इथे बघा खोबरं आणि म्हणजे साधी पिवळी डाळ बनवलेली आहे, गोडी डाळ, खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे. फायनली माझं सगळं जेवण झालेलं आहे आणि आता फक्त चपात्या बनवायच्या बाकी आहेत. त्याच्यासाठी सुद्धा मी इथे बाऊलमध्ये पीठ फ्रेश घेतलेलं आहे. कारण का पीठ माझं सगळं संपलं होतं. टिफिनचं वगैरे किंवा आम्ही नाश्ता केला सगळं पीठ संपलेलं होतं. तर आता मी हे नवीन परत पीठ मळते की समोरच्याला टिफिन द्यायचं आहे ना, त्याच्यासाठी. तर इथे काय झालं, आता पुढची व्हिडिओ ना सगळी खूप गॅप करून करून येणार आहे. कारण का माझं स्टोरेज झालं होतं फुल. हे बघा आता डायरेक्ट माझं मधी ना मोबाईल माझा बंद होत होता. त्याच्यामुळे ना मला कंटिन्यू पुढे करताच आलं नाही. जरासं मग कसं तरी 1-2 मिनटं काढले आणि जे एक्स्ट्राचे हे होते ना व्हिडिओज होते अगोदरचे, ते सगळे डिलीट करत करत मी थोडं जसं जसं स्पेस मिळत होतं ना, तसं शूट होत होतं. तर आता माझ्या चपात्या वगैरे पण छान झालेल्या आहेत आणि ज्यांना टिफिन द्यायचं आहे त्यांच्यासाठी आता मी टिफिन भरते. आता सध्या जो पसारा वगैरे पडलेला आहे ना, त्याच्याकडे तुम्ही बघू नका अजिबात. कारण का ना त्यांना टिफिन द्यायचा वेळ झालेला आहे. 12:30 वाजलेले होते आणि मला त्यांना ना कुठल्याही परिस्थितीमध्ये 12:30पर्यंत टिफिन म्हणजे द्यायचा होता. हा टिफिन भरला की मी त्यांना लगेच कॉल करेल ना, तर ते खाली टिफिन घ्यायला येतील. ते इथे मस्तपैकी टिफिनमध्ये डाळ, भात, मिक्स कडधान्याची भाजी आणि 4 पोळ्या अशी हा माझा टिफिन असतो. तर तो आता टिफिन मी भरून घेते आणि आजचा ब्लॉग ना मी इथेच थांबवते. खूप असं अगदी तुटत सगळं माझं हे झालेलं आहे लास्टचं. कारण का मला ना हेच नाही मिळालं, म्हणजे स्पेस मिळालं नाही, म्हणून मला कंटिन्यू करता आलं नाही. तर आता ब्लॉग मी इथेच थांबवते आणि सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी बरोबर 12:30 वाजेपर्यंत मी किचनमध्येच अशी उभी आहे. फक्त जेवणाचंच काम करते. तो जो टाईम तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे ना, तुम्हाला कसं वाटलं आहे तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.